आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आओ हा करा. यासाठी जेवणात मीठ घालतायत बघ. म्हणजे अहो म्हणजे त्या खारटपणामुळे कसं जेवणाला चव येते तशी आपल्या आयुष्यात आपल्या संसाराचा दुरावा आला की नाही तर प्रेमाची चव अजूनच वाढत जाते बघा. चला 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 आता संपवा पटपटा. गरम आहे मस्त पैकी. अक्षरा, आई तुम्ही आई काय झालं? काही बोलायचं होतं? वय म्हणजे सुंदर संगच बोलणार होते म्या, पण मग वाटलं म्या त्याला सांगितलेलं त्याला कळल की नाही, पटल की नाही, मग म्हटलं तुझ्याशीच बोलावा. आई तुम्ही बसा इथे, बसा. आता मला सांगा काय झालंय? अक्षरा, तुला वाईट वाटेल कदाचित, पण मला सुंदरची काळजी आहे म्हणून बोलते आहे. यांची काळजी म्हणजे? नाही नाही, तसं विशेष काही नाही, पर हेच की सुंदर असा तुझ्या माग माग पोलीस स्टेशनला येतो तेव्हा तू कामात असू शकते नाही, ते स्वाभाविकच आहे, पर मग त्याला तुझ्या केबिन बाहेर ताटकळत बसावं लागतं. येणारे जाणारे लोक बघत असतात. बरं दिसतं का ते? आपण सूर्यवंशी आहोत, समद्या कोल्हापुरात मान आहे आपला, आणि सुंदर बी या सूर्यवंशी घराण्याचा वारसदार आहे. तो असा तुझ्या माग माग फिरत राहिला, तुझ्या केबिन बाहेर ताटकळत बसत राहिला तर मान राहील का त्याचा? तूच सांग बरं. आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पटतंय मला तुमचं म्हणणं. मलाही माझ्यामुळे लोकांनी यांना बोललेलं नाही आवडणार, आणि लोकांच्या मनात यांचा जो मान आहे, यांच्याविषयी जो आदर आहे ना, तो तसाच राहायला हवा. वय नव, मग तो मान राखणं तुझ्याच हातात आहे बघ. तू सुंदरला समजावून सांग, येळ प्रसंग पडला तर खडसावून सांग, पर त्यानं उद्यापासनं पोलीस स्टेशनच्या आसपास फिरकता कामा नाही. तू सांगितलंस ना तरच सुंदर पोलीस स्टेशनला. काय झालं? तुम्ही अशा अचानक गप्प का झालात? एवढं काय बोलणं चालू होतं तुमचं? म्हणजे माझ्याबद्दल बोलत होतात का? आई, माझं पोलीस स्टेशनला जाणं तुम्हाला आवडत नाही होय? असं नाहीये सुंदर, पर आपण सूर्यवंशी आहोत, आपला समाजात काही मान आहे आणि तो राखणं आपल्याच हातात आहे ना. व हवा आई, लोकांना बोलायला तिखट मीठ लावायला ईशयच हवा असतोय, आणि लोकांचा विचार करून आपल्याला जे आवडतंय, आपल्या मनाला जे पटतंय ते आपण करायचं नाही होय. आणि तुम्हाला एक सांगू काय,
मी आहे ना या लोकांचा विचार करत नाही. लोक काय म्हणतील ना याची मला अजिबात पर्वा नाही बघा. आणि मला सांगा, लोक काय म्हणतील म्हणून आपल्याला ज्या गोष्टी आवडत आहेत त्या आपण करायच्या नाहीत होय. अहो तसं नाही. अक्षरा, मी बोलतो आईशी. आई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणजे मला आधीचं काय आठवत नाही, पण तुम्हाला समजा आठवत असेल ना. म्हणजे मी आत्ताच असा नाही, मी लहानपणापासून असाच आहे ना, अडाणी न शिकलेला. मग तेव्हा बी मला हिनवलं जात असेलच की, एवढ्या मोठ्या वसुंधरा मॅडमचा मुलगा एवढा असा अडाणी न शिकलेला. तेव्हा त्या लोकांच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास झाला असेलच ना. मग तुम्ही माझा हात सोडून दिला होय. सुंदर, असं आहे बघ तुझं. समोरच्याला ना आपल्या बोलण्यात अडकवतोस तू. कधी कधी मला वाटतं तू जास्त शिकला नाहीस ना, ते बरंच झालं. कुठल्या बी शिकलेल्या माणसाला बी लाजवतील असे विचार आहेत तुझे. या असं काहीतरी बोलतोस, मग समोरच्याचं तोंडच बंद होतं ना. हो. झालं इजली आग. बुल्ली साधूच्या रंगाला निराग फासती अंगाला. ही तर ठिणगी टाकली होती, परवा काही पेटलाच नाही. एकदा का ह्या पेपरवर अंगठा घेतला की झाले. बघ यशवंत कुणाच्या बापाला ऐकत नसतोय. बदलणार. आपल्यावर रुसून गेलेले ग्रह परत आपल्या घरात येऊन त्यांची जागा बदलणार. आपलं ग्रह बदलणार. काय समजतात ही लोक स्वतःला काय माहित. तुम्हाला सांगते, सध्या आपले घरं फिरले आहेत बघा. एक काम मनासारखं होत नाही. जरा कुठे एखादा धागा हातात येतो असं वाटलं ना की परत त्याची गुंडाळी करून ठेवली जातीये. अगं हो, थांब जरा. किती फान करशील हा. जरा जीवाला शांती घे की. मी बसा नुसतं हातावर हात धरून असंच, आणि मला बी शांत राहायला सांगा.